नमस्कार, मी सुरेश गांधे, टेक्नॉलॉजी ITI बोरीसावा. या ठिकाणी इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांनी काही प्रोजेक्ट बनवलेला आहे, त्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी आपले जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा उपयोग करून काही प्रोजेक्ट बनवलेले आहेत. 2 वर्षामध्ये जे आपण ट्रेड संबंधी नॉलेज घेतलं आहे त्या नॉलेजचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी काही प्रोजेक्ट बनवले आहे. मग यामध्ये आता विद्यार्थी आपल्याला त्यांचं जे प्रोजेक्ट बनवलं आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. हे सर्व विद्यार्थी सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत, टेक्नॉलॉजी ITI बोरीसावा त्या ठिकाणी. तुमच्या प्रोजेक्टचं नाव सांगा. कॉलिंग बेल. बरं, त्याचा कशा पद्धतीनं वापर करायचा? जर समजा आजारी पेशंट असतील किंवा एखाद्या रेस्टॉरंटला मोठे रेस्टॉरंट असतील त्याच्यामध्ये याचा उपयोग करू शकतो आपण. रूम नंबरनुसार सर्व्हिस करता येते याला. समजा एक नंबरच्या रूममध्ये जर काही सर्व्हिस पाहिजे असेल तर आपण तितकं लगेच जाऊ शकत नाही. मग हे बटन दाबल्यानंतर बेल वाजती. इंडिकेट फक्त एक होतं याच्यामध्ये, मॅग्नेटिक बेल बसवल्यामुळं तिन्ही पण इंडिकेट व्हायला. त्या ठिकाणी समजा पेशंट हे समजा 1 नंबरचा पेशंट आहे, त्याला काय गरज भासली तर या ठिकाणी जो तिथला समजा डॉक्टर असेल कोण असेल त्याला इंडिकेशन जाणार. अच्छा, बरं. मग ह्याचं काय फायदा आहे भविष्यामध्ये आणि पुढे? म्हणजे त्वरित सेवा पुरवण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि मोठे रेस्टॉरंट किंवा आणखीन काही आणि वेळेचा कमी वापर, जास्त वेळ लागणार नाही. आणि दुसरं कुठे वापरू शकतो याला? शाळेमध्ये पण वापरू. शाळेमध्ये कसा उपयोग? जर स्कूलमध्ये किंवा काही एमर्जन्सी असेल काय असेल तर विद्यार्थी शिक्षक वर्गावर असतील तरी कुणाला इंडिकेशन द्यायचं किंवा काही एमर्जन्सी आहे त्यावेळेस त्याचा उपयोग करू शकतो आपण. प्रिन्सिपलच्या ह्याच्यामध्ये पण केलेलं आहे. किती जणांमध्ये केलेलं आहे? 4 जणांमध्ये. काय नाव तुझं? ठीक आहे. कॉलिंग बेल चांगला केलेला आहे, वेळेचा यामध्ये उपयोग होतो आणि त्या रुग्णाला त्वरित सेवा मिळते. राईट, ठीक आहे, चांगली आहे. हां, पुढचं सांगा. त्याचं नाव ॲटोमॅटिक लाईट कंट्रोल डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये असा रेस्पॉन्स वापरलेला आहे. त्याच्यावर जर समजा सनरेज आपण रिमूव्ह केले तर सर्किट पुढे जाते आणि त्याच्यावर प्रकाश पडला की मग सर्किट पुढे किती फ्लो करते. काय नाव प्रोजेक्टचं? ॲटोमॅटिक लाईट कंट्रोल डिव्हाइस. बरं, त्याचा उपयोग कधी करू शकतो आपण? आता अंधार पडल्यावर आपल्याला जाऊन मॅन्युअली स्विच ऑन ऑफ करून लाईट ऑन ऑफ करावं लागते. जे आपण सेटअप बसवलं तर अंधार झाला का मग तिथं ॲटोमॅटिकली याच्यामध्ये अंधार पडला की बल्ब ऑन होतो. मग या ठिकाणी एक असं मॅन्युअली जे ऑन ऑफ करतो तशी करायची गरज आहे. म्हणजे ऑटोमॅटिक अंधार पडला की लॅम्प ऑन होतो. त्यामध्ये काय काय यूज केलं आहे? एस्टिमेट आम्ही ट्रान्झिस्टर वापरला आहे, कॅपॅसिटर वापरले, लायटा वापरला, LDR वापरला. LDRचं काय काम आहे? LDRचं काम हे की त्याच्यावर सनरेज पडले का त्या रेजिस्टन्स वाढून 1000 पिकं होतो आणि सनरेज निघून गेली अंधार पडला रेजिस्टन्स डाऊन 0. याच्यामधून पुन्हा नंतर करंट फ्लो होणार. हे किती अँपिअरपर्यंत आपण करू शकतो? म्हणजे किती लोड घेऊ शकते? 16 अँपिअर. काय नाव तुझं नाव? हुशार तुम्ही जगता. चांगलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही प्रोग्रेस करता येईल ते बघा. किती आणार आहे? लेझर लाईट सिक्युरिटी आणार आहे. लेझर लाईट सिक्युरिटी अलार्म. बरं, कसं आहे याचं वर्किंग आहे? तुम्ही पास झालं त्याला ना तिथे आपल्याला डिटेक्ट होणार की तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये एंटर अच्छा, म्हणजे ह्या लेझर लाईटमध्ये जर एखादा पर्सन आला, एखादा व्यक्ती आला तर ते अलार्म वाजणार. त्याच्यामध्ये
ह्याच्यामध्ये काय यूज केलं तू? ह्याचं काय काम आहे? आणि ते आता आपलं कॅटेगरी दुसरंही वापरू शकतो का? मग चोरासाठी काय? आपण बँकेमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये कुठं काम आपण सिक्युरिटी केलेली आपल्याला डिटेक्ट होते की तुम्ही आत आलं आहे. कशी दाखवतं का डायग्राम? LDR पण यूज केला काय? हां LDR चांगलं सोलर पंप अँड फार्म सिटिंग केलेले आहे. सोलार पंप म्हणजे सोलरवर आपलं चालणार. कसं कसं काय वर्किंग होतं? सोलार जे आहे सोलारवर आपला सूर्यप्रकाश पडला त्यामार्फत लाईट निर्माण मोटर लेवलला इंडिकेटर लावले. लाईट आहे नाही सोलर शुद्ध इंडिकेटर चालू त्याच्यावर किती एच पीपर्यंत मोटर चालते? समजा किती वॅटचं सोलर पॅनल यूज करावं लागेल? सोलर पॅनलची जेवढी आपण साईज वाढू तेवढं मोटर वाढणार कॅपॅसिटी? वाढणार. आता सध्याला कितीचं आहे? 100 वॅट. 100 वॅट 12 मोटर 12. त्याच्यामध्ये काही जी बॅटरी चार्ज होणार बॅटरी स्टोरेज होणार? बॅटरी स्टोरेज किती तास चालला? समजा ह्याला सोलर जे असेल समजा ऊन नसेल मग त्यावेळेस किती तास चालणार? 2-3 तास. आणि त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट आणि काही आपण जर काही एखादं पीक घेतलं काय हारणं वगैरे त्रास दिला असतो त्यासाठी काही एखादं हे करता करंट एखादं वाजणारं वस्तू आता आजकाल आला आता आपण काय करायलो शेतकरी बऱ्याच सोलरच्या योजना आलेल्या गव्हर्नमेंटच्या त्या ह्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये आणि आपल्याला कितीपर्यंत लोन वगैरे मिळू शकतो? तर हे असं दुकानातून जर घेतलं तर आपण 1 लाख रुपयापर्यंत ह्या प्लेटचं काय काम? कुठले प्लेट आहे? कुठल्या एनर्जीचं कुठल्या एनर्जी करायला काय वाटतं? म्हणजे जी सूर्याची जी किरण आहे या प्रकाश ऊर्जेचं DC ऊर्जेमध्ये रूपांतर करायचं. राईट? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठली सप्लाय किती व्होल्ट? 12. मग आपल्या मोटरला जर 440 व्होल्ट लागतो त्यासाठी काय करावं लागेल? मोठी आणि हे आपलं त्याला पाणी त्याचा बघा आणि त्यामध्ये काही प्रोग्रेस काही चांगलं केलेलं आहे. काय प्रोजेक्टचं नाव? ॲटोमॅटिक लाईट ऑन ऑफ. कसं होतं ऑन ऑफ त्याचं दाखवा. या सेन्सरवर जर सनलाईटचा प्रकाश पडला तर हे लाईट ऑफ होते. जर त्याच्यावर बरोबर कसं बॅटरी सेन्सर आहे
त्याच्यावर अंदाज केला तर लाईट लागते. त्याच्यावर जर प्रकाश पडला तर ॲटोमॅटिक ऑफ होतो. ऑटोमॅटिक लाईट म्हणजे अंधार पडला की आपल्या घरातली लाईट ऑन होणार किंवा जे स्ट्रीट लाईट आहे त्या ठिकाणी आपण याचा उपयोग करू शकतो. ऑलरेडी मार्केटमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये प्रोग्रेस करायला आणि काय त्याच्यामध्ये सोलर सिस्टम यूज करा. सोलर आहे का याला अटॅच नाही आले मग ह्याच्यामध्ये सोलर जर यूज केलं तर आणि फायदेमंद राहील. कारण जे आपण लाईटची यूज करतो सोलर कसं आहे ना एनर्जी बॅटरीमध्ये स्टोअर करायची आणि ते आपण संध्याकाळच्या टायमाला यूज करू शकतो. मग आता संध्याकाळी समजा आपल्याला लाईट लागते त्यावेळेस सोलर वापरला. आता ह्यामध्ये कसं फक्त लाईट असेल त्यावेळेस चालला अंधार पडला समजा काय काय यूज केलं याच्यामध्ये कोणाकोणामध्ये बनवला किती जणांचा कोण कोण हां डायरेक्टचं काय काम आहे ह्या कमी जास्त प्रकाश आणि एल डी आरचं एल डी आर या ठिकाणी एल डी आर कुठे यूज केलेलं आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे लाईट डिपेंडिंग ह्याच्यामध्ये सोलर अटॅच करा आणि कमी ह्याच्यामध्ये पुढे फायदा होईल. बॅटरी 220 वोल्ट AC 6 वोल्ट बॅटरीच्या साहाय्याने 220 वोल्ट AC बल्ब चालू केलेला आहे. आमच्या प्रोजेक्टचं नाव 6 वोल्ट DC 200 वोल्ट AC आहे. तर यामध्ये हे ॲक्च्युअलमध्ये काय कार्य चालू आहे या ठिकाणी म्हणजे कुठल्या सप्लायचं कुठलं कन्वर्जन चालू आहे बॅटरीचं AC सप्लायचं AC सप्लाय DC सप्लायचं AC सप्लाय म्हणजे कुठली किती झाली कुठली मोठी काय म्हणतात त्याला इन्व्हर्टर म्हणजे DC सप्लायचं AC सप्लायमध्ये कन्वर्ट राईट म्हणजे इन्व्हर्टर केलं आहे हे मेकॅनिकल इन्व्हर्टर. ह्यामध्ये म्हणजे पॉवर लॉस होईल पॉवर ह्याच्यामध्ये व्होल्टेज वाढेल ना तुम्ही मी 6 वोल्टचं 220 वोल्ट केलं 4 वोल्ट किती 4 वॅट 4 वॅट मग ह्याच्यामध्ये आणि ह्याचा AC सुद्धा होतं ॲज एक अल्टरनेटर झालं सप्लाय यूज करून त्याला AC सप्लाय आपल्याला यूजमध्ये आणता येतं म्हणजे मॅकॅनिकल इन्व्हर्टर झालं. हे कुठली मोटर आहे आणि ह्याच्यामध्ये 220 वोल्ट येईल का त्याच्यामध्ये पॉवर वाढवायची असेल तर काय करावं लागेल पॅरललमध्ये आणखी सेटअप करावं लागेल पॅरललमध्ये पॉवर वाढवली आणि त्याची गती वाढल्याच्या नंतर याची पॉवर वाढेल ना इकडे जास्त वोल्ट द्यावं लागेल. ही मोटर किती वेळ वोल्टची 6 ह्याला जास्त वोल्टेज देता येणार नाही दिलं तरी जास्त फिरते त्याची कॅपॅसिटी कशाला दिली प्रत्येक मोटरला त्याची व्हॅल्यू दिलेली असते 6 वोल्ट 12 वोल्टची मोटर म्हणजे जर पॉवर वाढवली तर आणि केली इकडं पॉवर वाढवली.